नमस्कार। आज इथं पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बांधवांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन। तसेच काल मी गायत्री भंगाडे नगराध्यक्ष यांची पत्रकार परिषद ऐकली। त्यात त्या म्हणतात की आमदार संजय भाऊ सावकारे यांनी 20 वर्षात काय काम केलं। तर मी त्यांना सांगू इच्छिते की माननीय संजय भाऊ सावकारे यांनी भुसावळातील 70% रस्ते हे त्यांच्याच निधीतून झालेले आहेत। तसेच प्रांत कार्यालय, ट्रॉमा सेंटर, तहसील कार्यालय, DSP कार्यालय, अजून रजिस्ट्रार ऑफिस, इलेक्ट्रिक सबस्टेशन्स, भुसावळ स्मशानभूमी हे त्यांच्याच निधीतून बांधले गेलेले आहे। तसेच MIDCत आधी 20-25 उद्योग होते व नंतर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वीज, पाणी व रस्ते उपलब्ध करून दिल्यामुळे तिथे आज 250 उद्योगधंदे हे कार्यरत आहेत। तसेच नगराध्यक्ष मॅडम म्हणतात की माझा माईक हिसकावण्यात आला व माझ्या अंगावर धावून आले। मी त्यांना सांगते की सर्व सभागृह या गोष्टीला साक्षी आहे। तसेच व्हिडिओद्वारे ही सर्व जनतेनं बघितलेलंच आहे की कोणीही त्यांच्या अंगावर धावून गेलेलं नाही आहे। उलट त्यांचे नेते हेच मला म्हणतात की ताई तुम्ही खाली बसा, तुम्हाला बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे। ही त्यांची दडपशाही असते व ते जोरजोरात बोलून इथं गोंधळ घालत असतात। ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही। अमृत योजनेतली पहिली टप्प्यातली जी टाकी आहे, शेवटची टाकी ती माझ्याच वार्डात आहे, वार्ड क्रमांक 20 मधली। ती निवडणूकच्या पूर्वी ते काम सुरू केलं होतं आम्ही ते काम, आणि निवडणूक झाल्यानंतर जेव्हा काम सुरू असताना ती टाकी बंद पाडली। त्याचं पूर्ण सामान वगैरे सर्व नेण्यात आलेलं आहे आणि वरून म्हणतात की अमृत योजनेचं काम यांनीच बंद पडलं किंवा टाकीच किंवा ठीक आहे, काही ज्याला म्हणतो आपण नियम असतील, पण आता ते टाकीचं काम का नाही सुरू परत? म्हणजे काम सुरू पण नाही करायचं आणि परत आमच्या नावाने ओढायचं की हे पाण्याचं तक्रार करतात किंवा अमृत योजनेची कामं पूर्ण करत नाही। मग आता हे याला काय म्हणावं आपण, सांगा। नमस्कार। आता जे सत्ताधारी पक्षांची जो कारभार चालू आहे दादा, तो एकच आहे, हाथी के दात दिखाने के कुछ और, खाने के कुछ और। ते आम्हाला म्हणजे आमच्या नगरसेवकांवर आरोप करता की माझ्या टेबलवर येऊन हे मला टॉर्चर करताय। पण मला एक सांगा दादा, जेव्हा सर्वसाधारण सभा होते त्या टायमाला विकास म्हणजे अजेंडावर आमच्या मुद्दे घेतले जात नाही, आमच्या वार्डातले विकास कामाचे मुद्दे घेतले जात नाही, आणि ते मुद्दे आम्ही जेव्हा लेखी स्वरूपात द्यायला जातो त्याला ते एक्सेप्ट करत नाही आणि वरतून त्याला मंजुरीही देत नाही। त्याच्यामुळे सर, आणि आम्ही बोलायला गेलो तर डायरेक्ट सभा तहकूब। आता मला सांगा, आम्ही सगळे नगरसेवक भुसावळच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून सभागृहात जातो की चर्चा करू, त्याच्यानंतर आपल्या भुसावळच्या विकासाच्या कामाच्या हिशोबाने सर्व एकजुटीने काम करू, पण ते सभा तहकूब बस। ह्या मुद्द्या व्यतिरिक्त तिराहिक म्हणजे स्वीकृत नगरसेवकाच्या सांगण्यावरून ती सभा जर कॅन्सल करत असतील तर हे भुसावळचा विकास का आणि कसा होईल? त्याच्यानंतर ते वारंवार म्हणता की मी मागासवर्गीय आहे, मी आरक्षणामुळे आलेली आहे। तर मला सांगा, मग ज्यांच्या आरक्षणामुळे तुम्ही आले ते आमच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला आम्ही सर्व नगरसेवकांनी मंजुरी दिलेली आहे। लेखी स्वरूपात त्यांचे जे सुशोभीकरण आहे, डागडुंजी आहे, त्या कामाला आम्ही अक्षरशः म्हणजे आमच्याकडे आहे ते प्रूफ सहित आहे की आम्ही त्यांना मंजुरी दिलेली आहे। तरी नगराध्यक्ष मॅडम आणि आपले CO साहेब त्याला अजूनही मंजुरी देत नाही आहे। मागे आपले जे दलित वस्ती आहे किंवा इतर विषयांचे 60 लाखाचे कामं आम्ही सर्व नगरसेवकांनी मिळून 2 कोटीची मंजुरी दिलेली आहे। आणि मॅडम म्हणता की विकास काम ठीक आहे, पण जे विकास कामाला आम्ही मंजुरी दिली ते का चालू करत नाही आहे? का तर त्याच्यात त्यांचा आर्थिक फायदा नाही आहे। आर्थिक फायद्याचे कामं त्यांना हवे आहेत। अरे मॅडम, आर्थिक फायदा तुम्ही बघा, तुमचा जो स्वार्थ असेल तर तुम्ही काढा, पण विकास तर करा। विकास करून लोकांची दिशाभूल करू नका। आणि सभा तहकूब करणे म्हणजे तुमच्या स्वतःची तर मर्जी नसते मॅडम, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून तुम्ही ते करता। आणि आमच्या मंत्री साहेबांना तुम्ही जे वारंवार आरोप करता आहे,
अहो मॅडम, तुम्ही ज्या प्रांत कार्यालयात गेल्या होत्या आपल्या फॉर्म भरणाऱ्या नगराध्यक्ष, तो सुद्धा आमच्या मंत्री साहेबांनीच बनवलेला आहे. भुसावळमध्ये असे कित्येक तरी कामं आहे, जर आम्ही सांगायला गेलो तर आम्हाला दिवस कमी पडेल. आणि आमच्या मंत्री साहेबांवर जो तुम्ही आरोप करता आहे, अहो पहिले तुम्ही जरा मागचा काळ बघा. 15 वर्षात त्यांना आमच्या मंत्री साहेबांनी भरपूर कामं केलेले. तुम्ही कामाच्या नावाने जो म्हणता की बंधाराचे काम मी केले, अहो बंधारा ऑलरेडी बनलेला आहे आणि आमचे मंत्री साहेब दरवर्षी तिथे डागडुजी करावीच लागते का, तो आपले रेल्वेवाले तिथे परमनंट काम करू देत नाही, पण तरीसुद्धा आमचे मंत्री साहेब तिथे दरवर्षी काम करता. प्रत्येक गोष्टीला तुम्ही हेच म्हणता की हे विरोध करता, माझ्या टेबलावर येतं. मॅडम, तुम्ही आम्हाला मजबूर करता आहे, मजबूर करता तुम्ही. आमचे मुद्दे, विकासाचे मुद्दे घेत नाही. आम्ही बोलायला गेलो तर आमचे निवेदन स्वीकारत नाही. तर आम्हाला जनतेच्या विकासाच्या विचाराने आमचा मनस्ताप होतो आणि आम्हाला तुमच्या जवळ येऊन आमचे विचार मांडावे लागतात आणि त्या विचार मांडण्याच्या पद्धतीला तुम्ही चुकीचा प्रचार करता आहेत. तर मॅडम, तुम्ही आज ज्या पदावर आहात, कमीत कमी त्या पदाचा भान ठेवून खोटं तरी बोलू नका आणि जनतेची दिशाभूल करू नका. मॅडम म्हणता की बंधाऱ्याचं काम, मग आता मला सांगा, आता उन्हाळ्यामध्ये आपल्या तापी नदीचं पाण्याची लेवल कमी होते, त्याच्यासाठी आपल्याला आवर्तनाचं निवेदन द्यावं लागतं, पण अजूनही तिथे निवेदन दिलेलं नाही आहे. शेवटी आमच्या मंत्री साहेबांनीच पाठपुरावा करून आवर्तनासाठी तिथे फोन केलेला आहे का, तर भुसावळची लोकांच्या पाण्याची गरज आमचे मंत्री साहेबच सॉल्व करू शकता. तुम्ही खोटा आणू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर नगराध्यक्ष मॅडमांना आमच्या मंत्री साहेबांनी काय कामं केलेले आहे भुसावळचे ते जर जाणून घ्यायचं असेल तर आम्ही सर्व नगरसेवक नगरसेविका तुमच्यासोबत यायला तयार आहेत की चला आम्ही तुम्हाला दाखवतो की भुसावळचा विकास कुठे आणि काय केलेला आहे आणि कसा होतो आहे आणि कसा होणार आहे, आणि तो होईल तर आमच्या संजू भाऊंच्या मार्फतच होईल. ताई, एक प्रश्न आहे. नगराध्यक्ष मॅडमांनी एक आरोप लावलेला आहे की विकास कामांच्या मुद्द्यांना म्हणे आम्ही कधी हे करणार नाही, म्हणजे विरोध करणार नाही, आणि एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार देता, याच्यावर आपण काय बोलाल? सर, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की विकास कामाला आमचा अडथळा नाही आहे, पण मॅडमांना जर आम्ही काही मुद्दे मंजूरही केलेले आहेत, मग ते का नाही चालू करत आहे? ते फक्त आर्थिक मुद्द्यांना मंजुरी मागता मोहमध्ये, ज्याच्यामुळे भुसावळचा विकास तर नाही पण भुसावळच्या लोकांचं आर्थिक नुकसान आहे. आम्ही आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवड याच्यासाठीच निवेदन दिलं आहे की सर, जे मंजुरीचे कामं आहे त्याला तुम्हीही होकार द्या किंवा आम्हीही होकार दिलेला आहे, पण जिथे भुसावळकरांची फसवणूक होत असेल त्या मुद्द्यांना आम्हीही विरोध करतो आणि तुम्हीही विरोध करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.